दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी पनवेल येथील माणिक सोसायटीत राहणाऱ्या संतोष रावल यांना प्रणालीचा फोन आला. ती म्हणाली, माझी आई प्रिया नाईक फोन उचलत नाही, तुम्ही जरा घरी जाऊन बघा. असे सांगितल्यामुळे रावल हे नाईक यांच्या घरी गेले. तेव्हा दरवाजा बंद असल्याने त्यांनी बेल वाजवली, परंतु कुणीही दरवाजा उघडला नाही. मग त्यांनी बाजूस असलेल्या खिडकीतून डोकावून पाहिले, हाका मारल्या, तरीही आतून प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीची काच हाताने सरकून पडदा बाजूला करून पाहिले असता बेडवर प्रिया नाईक उतान्या अवस्थेत झोपलेल्या दिसून आल्या. त्यांच्या नाका तोंडावर रक्त दिसून आले. ही सर्व हकीकत रावल यांनी तातडीने प्रणालीला कळवली. हे समजतात घाबरल्याचे दाखवत प्रणाली वडील प्रल्हाद नाईक यांना घेऊन आली. त्यानंतर त्यांनी शेजारी आणि नातेवाईकांच्या मदतीने दरवाजा उघडून पाहिले. तेव्हा प्रिया काहीच हालचाल करत नव्हत्या. त्यांना तातडीने पनवेल येथे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मयत घोषित केले. तसेच ही माहिती पोलीस ठाण्याला देण्यासाठी संतोष रावल यांच्याकडे दिली. त्या दिवशी म्हणजे 13 सप्टेंबर 2024 रोजी नवी मुंबई पोलीस अंतर्गत असलेल्या पनवेल शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदर ठाणे अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील वाघ हे होते. रात्रीचे 8:45 वाजले होते. त्यावेळी संतोष रावत हे पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांना हॉस्पिटल येथून आणलेली LC दाखवली. त्यावर सौ प्रिया प्रल्हाद नाईक यांचे नाव लिहिले होते व त्यांचा गळा आवळून खून झाल्याचेही लिहिले होते. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. ही माहिती तपासण्यासाठी ते स्वतः वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस हवालदार सातमकर यांना सोबत घेऊन तात्काळ हॉस्पिटल येथे पोहोचले. हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रिया नाईक यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्यांच्या गळ्यावर वरण व त्यांच्या नाका तोंडातून रक्त येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. MLC मध्ये नमुदाप्रमाणे हकीकत सांगितली आणि मृत्यूचे निश्चित कारण समजण्याकरता पोस्टमॉर्टमला पाठवणे योग्य असल्याचे सांगितले. ही घटना त्यांना प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत असल्याने उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह दाखल करण्यात आला. प्रिया यांचा नवरा प्रल्हाद नाईक वय 53 यांनी प्रिया यांच्या मृत्यूची खबर दिल्याने पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान घटनास्थळी तसे तज्ज्ञ आणि श्वान पथक यांना पाठवण्यात आले आणि घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले. तसेच 2 वैद्यकीय अधिकारी यांनी पोस्टमॉर्टम केले असता यातील मयताच्या मृत्यूचे कारण गळा दाबून झाले असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान प्रिया प्रल्हाद नाईक या त्यांच्या घरात असताना कुणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणावरून दोरी किंवा वायर वापरून त्यांचा गळा आवळून ठार मारून घराचा दरवाजा ओढून लॉक केला आहे, अशी तक्रार पोलीस निरीक्षक वाघ यांनी पनवेल पोलीस ठाण्यात केली. या घटनेची माहिती मिळताच DCP व ACP यांनी तत्काळ भेट देऊन मार्गदर्शन करून तत्काळ आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. तत्काळ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांची एक मीटिंग घेऊन आरोपींचा शोध घेण्याकामी विविध टीम तयार करण्यात आल्या. तसेच खबऱ्यांना या संदर्भात माहिती मिळवण्यास सांगितले. त्यांनी सोसायटी व त्या विभागातील CCTV फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाची मदत घेऊन तसेच खबऱ्यांच्या मदतीने 2 संशयित तरुणांना त्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. ते दोघे अवघे 19-20 वर्षाचे होते. पोलिसांनी ताब्यात घेतात त्यांची बोबडी वळाली. त्यांनी खून केल्याची कबुली दिली. तसेच या प्रकरणात त्यांची मुलगी प्रणाली हिचाही सहभाग असल्याचे सांगितले. पोटच्या एकुलत्या एक मुलीने आपल्या आईचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पनवेल शहरातील माणिक सोसायटीतील तळमजल्यावरील रूम नंबर 3 मध्ये प्रल्हाद नाईक आणि त्यांची बायको प्रिया हे दाम्पत्य राहते. तर त्यांची मुलगी प्रणाली ही विवाहित असून तिला 5 वर्षांची मुलगी आहे. पतीसोबत न पटल्याने ती 2 वर्षापासून पनवेल येथे तिच्या आई वडिलांकडे राहत आहे. ती येथे राहायला आली तेव्हापासून तिची आई तिच्यावर बारीक लक्ष ठेवून होती. तिला बाहेर ये जा करण्यास तसेच फोनवर बोलण्यास तिने बंधने घातली होती. प्रणाली बाहेर गेली
तर तिची आई सतत तिला फोन करून कुठे आहे, काय करते याची चौकशी करत होती. तसेच तिच्या मोबाईलचीही तपासणी करत होती. या निर्बंधांना प्रणाली वैतागली होती. तसेच तिला खर्चासाठी मोजकेच पैसे आई देत होती. परंतु प्रणालीला वाटत होते की आपल्या आईवडिलांची प्रॉपर्टी आपल्याला मिळावी, त्यावर आपल्याला मौजमजा करता यावी. तिच्या आईवडिलांची परिस्थिती चांगली होती आणि आवकही चांगली होती, परंतु त्याचा उपभोग तिला घेता येत नव्हता याची तिला खंत वाटत होती. प्रणालीला विवेक गणेश पाटील वय 19 हा बहीण मानत होता. त्यालाही पैशाची चणचण होती. त्याने मानलेली बहीण प्रणालीकडे पैशाची मागणी केली. त्याला पैशाची गरज आहे हे लक्षात येताच प्रणालीच्या डोक्यात अविचाराची चक्रे फिरू लागली. तिला जणू एक संधीच मिळाली होती. अंदाज घेत ती त्याला म्हणाली, मी तुला पैसे देईन, परंतु तुला माझे काम करावे लागेल. त्याने काम विचारले असता ती म्हणाली, तुला माझ्या आईचा खून करावा लागेल. मी यासाठी तुला तब्बल 10 लाख रुपये देईल. हे ऐकून विवेकच्या तोंडाला पाणी सुटले. त्यालाही पैशाची गरज होती. त्याने लगेच तिची ऑफर स्वीकारली. विवेकने आपला विवेक गहाण ठेवून या कामासाठी आपला मित्र विशाल अमरीश पांडे वय 20 यालाही या कटात सहभागी करून घेतले. दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी प्रिया या घरात एकट्या असतानाच मारेकरांनी मोका साधला. अचानक घरात प्रवेश करून मारेकरांनी प्रिया यांचा गळा वायरने आवरून निर्घृण खून केला आणि ते पळून गेले. सारा घटनाक्रम उघड झाल्याने पोलिसांनी प्रणालीला ताब्यात घेतले. तिने एक खुनाची कबुली दिली असून आईचा खून करण्यासाठी 10 लाखाची सुपारी दिल्याचे मान्य केले. प्रिया नाईक वय 44 यांच्या खुनासंदर्भात त्यांची सख्खी मुलगी प्रणाली वय 26, प्रणालीचा मानलेला भाऊ संशयित विवेक पाटील वय 19 आणि त्याचा मित्र संशयित विशाल पांडे वय 20 या तिघांनाही पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.